पावसाचं वातावरण पाहून दोनच जण बोला बरं का. ऐका ना हे खुर्च्या इकडे अलीकडे घ्यायचं आपल्याला. महापुरुषांच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन पुष्पहार घालून सद्गुरू दीप प्रज्वलन. यानंतर मान्यवर पाहुण्यांचा सकल ओबीसी समाज आणि अक्षरबारवा ग्रामस्थ यांच्या वतीनं सन्मान करण्यात येणार आहे. तेव्हा आम्ही प्रथमतः विनंती करतो आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणरावचे हाके सर यांचा सन्मान शहादेव वाघमारे आणि अशोक गायके यांच्या शुभास्थ होईल. मी त्यांना विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचा सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ आणि श्रीफळ सेवा दिलेली आहे. शहादेव वाघमारे हे चांभार जातीचं प्रतिनिधित्व करतात आणि अशोक गायके हे नावी समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. आणि त्यांच्या शुभहस्ते हा आदरणीय साहेबांचा अशोकराव वाघुरकर यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय वाघमारे साहेबांचा सन्मान करायचा आहे. चला रे नाव घेतलेलं चला. अशोकराव वाघुरकर हे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या सर्व समाजाच्या वतीनं आदरणीय वाघमारे साहेबांचा हा सन्मान होतो. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन पुष्पहार देऊन त्यांचा असा सन्मान. आणि हा आत्मविश्वास हा विश्वास हा उदंड इच्छाशक्ती घेऊन आदरणीय प्राध्यापक माननीय नवनाथरावजी आबा वाघमारे हे या यात्रेमध्ये आलेले आहेत आणि ते आपल्याला प्रेरणा देणार आहेत. आणि म्हणूनच मी त्यांना विनंती करतो की आपण मला काही एवढं बोलत नाही. विषय असा आहे आमचे सर्व समाज आगीतटीने आपल्याला जे राहणे साहेब वाघमारे साहेब जे बसलेले तर हे समाजाकरता बसलेले हे काही कुठल्या व्यक्ती करता कुठल्या करता नाही. आपल्या टोटल 400-450 जाती करतात. त्या जातीवर जे आरक्षण सरकार निवडायचं काम झालेलं आहे त्या समाजाने निवडायचं काम झालेलं आहे. या करता त्यांनी स्वतःचा प्राण आपल्याकरता केलाय. त्याच्याकरता सर्वजणांना आपल्या ओबीसी बांधवांना सगळ्यांना एवढीच विनंती माझी की एकजूट करू. आपल्याला हे कुठल्या परिस्थितीमध्ये सरकारवर राहा म्हणून किंवा त्या विरोधक नेत्यावर राहा म्हणून आपलं कमीत कमी आपलं जे 27% हे आपलं आपल्याला राहावा एवढीच विनंती करून सगळ्या ओबीसी विनंती करतो. आणि लोकसभेचा आपल्याला विधानसभेला प्रत्येक राज्यात आपण आपल्या सहकार करू. आपला प्रतिनिधी म्हणून आपल्याला निवडून द्यायचा हे काळजी घ्या. कारण आतापर्यंत 3 वेळा आपण घ्यायचे आपले ठराके आणि झाडाला म्हणजे आपण ते प्रोटेक्ट झालेलं राहिलं. त्याच्यामुळे आता आपल्याकडे कमी व्हिडिओ बघा पुढे काय करायचं काय नाही त्याचा विचार करा. आणि ह्या विचाराने सगळं आपल्या गोष्टी बांधव जरी एकत्र आले तर आपण नक्कीच काहीतरी करतो. आपण पुढे जरी काहीतरी प्रतिनिधी त्या याच्यामध्ये नाही. धन्यवाद.